मोबाईलच्या अतिवापरामुळं लहान मुलांच्या वाढीवरती आणि अगदी संवाद कौशल्यावरती देखील गंभीर परिणाम होऊ शकतात. हे तुम्हाला माहिती आहे का? नमस्कार, मी डॉक्टर हमीद दाभोलकर, मानसोपचार तज्ज्ञ. अंगणवाडीमध्ये शिकायला जाणारी 4 वर्षाची सायली, तिची वाढ एकदम व्यवस्थित होत होती. बोलता देखील तिला चांगल्या प्रकारे यायचं. आई बाबा नीट म्हणता यायचं, वाक्य म्हणता यायची, स्पष्ट बोलायची ती. पण आईला कामामध्ये वेळ नव्हता, म्हणून तिच्या हातामध्ये आईनी मोबाईल दिला आणि तिच्या वागण्यामध्ये मोठा फरक पडायला लागला. तिच्या वाढीवरती देखील परिणाम व्हायला लागला. अख्खी वाक्य जी ती बोलायची ते हळूहळू बंद झालं. आईबाबांचं शब्द देखील नीट उच्चारता येईना. अंगणवाडीमधल्या ताईच्या हे लक्षामध्ये आलं आणि तिने परिवर्तनच्या समुपदेशकांची तिची गाठ घालून दिली. तिच्याशी बोलताना परिवर्तनच्या समुपदेशकांच्या लक्षात आलं की मोबाईलच्या अतिवापरामुळं हे सगळं होतंय. त्यामुळे मोबाईलचा वापर बंद करायला पाहिजे, आई वडिलांचं समुपदेशन व्हायला पाहिजे आणि त्याबरोबर स्पीच थेरपी देखील आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल की स्पीच थेरपी म्हणजे काय? स्पीच थेरपीमध्ये एखाद्या व्यक्तीला ज्याला नीट बोलता येत नाही, त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं बोलण्याचं व्याकरण शिकवलं जातं. त्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली जाते, जेणेकरून त्याला स्पष्ट आणि शुद्ध वाक्य बोलता यावीत. तर सायलीची स्पीच थेरपी परिवर्तनच्या सेंटरमध्ये चालू झाली. तिच्या आईबाबांनी देखील त्याचा फॉलोअप तिच्या घरी घ्यायला सुरुवात केली. मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद झाला. घरातलं वातावरण देखील हळूहळू बदलायला लागलेलं आहे. मोबाईलचा वापर बंद करणं आणि स्पीच थेरपीमुळं सायलीमध्ये आता खूप चांगले बदल दिसून यायला लागलेले आहेत. तुमच्या घरामध्ये, आजूबाजूला, मित्रमैत्रिणींच्या कुटुंबात, नातेवाईकांच्या मध्ये जर अशा स्वरूपाची लक्षणं असलेली मुलं दिसत असतील, तर खालती कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या परिवर्तनच्या हेल्पलाईनवर नक्की संपर्क करा. आणि लक्षात राहू द्या, मनाचे आजार बरे होतात. पाहत राहा आमची ही सिरीज मैत्री मनाशी.